नमस्ते फ्रेंड्स, मी वैद्य रोहिणी सावरे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करते. आज आपण पदार्थ विज्ञानचा एक महत्त्वाचा विषय सुरुवात करत आहोत, तो म्हणजे दर्शन विज्ञानीय. आणि दर्शन विज्ञानीय हा पदार्थाचा एक सगळ्यात मोठा विषय आहे. याच्यामध्ये एकूण 9 दर्शन सिलेबसमध्ये दिलेले असले तरी सर्वदर्शन संग्रह ग्रंथामध्ये मध्वाचार्यांनी एकूण 16 प्रकारची दर्शनं सांगितले आणि मुख्य दर्शनं ही सिलेबसनुसार 9 आपल्याला अभ्यासायची आहेत. तर ही कोणती आहेत एक एक करून आपण माहिती करून घेणार आहोत. ह्या 9 दर्शनाचं विभाजन मुख्यतः 2 भागामध्ये केलेलं आहे. ते म्हणजे आस्तिक दर्शन आणि नास्तिक दर्शन. आस्तिक दर्शन कोण असतात याची काही लक्षणे विशेषतः दिलेली आहे. आस्तिक दर्शन म्हणजे वेदांना प्रमाण मानणारे, ईश्वरांचं अस्तित्व मानणारे, परत परलोकावर विश्वास ठेवणारे, देहातिरिक्त आत्म्याचा अस्तित्व मानणारे किंवा कर्मफलावर विश्वास ठेवणारे म्हणजे आस्तिक लोक. आणि ह्याच जे लक्षणांच्या विरुद्ध लक्षणे असतील ती म्हणजे नास्तिक दर्शनकारांची लक्षणं आहेत असं सिलेबसमध्ये सांगितलेलं आहे. तर आपण सगळ्यात पहिल्यांदा षडदर्शन पाहणार आहोत, जे की आस्तिक दर्शन म्हणून मानले गेले आहे. ती षडदर्शन कोणती आहे? सांख्यदर्शन आहे, योगदर्शन, वैशेषिक आहे, पूर्वमीमांसा, उत्तर मीमांसा आणि न्यायदर्शन अशा प्रकारची षडदर्शनांचा एक एक करून आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि उर्वरित नास्तिक दर्शनांचा पण आपण अभ्यास करणार आहोत. आजच्या लेक्चरमध्ये आपण सर्वप्रथम आस्तिक दर्शनापैकी एक दर्शन घेणार आहोत, तो म्हणजे सांख्यदर्शनकार. सांख्यदर्शनकार कोण होते? त्यांचे ग्रंथकारता कोण होते किंवा दर्शनकर्ता कोण होते? तर कपिल मुनी. सांख्य दर्शनाचे ग्रंथ ही कपिल मुनींनी रचलेला आहे आणि त्यांचा ग्रंथ कुठल्या नावाने ओळखला जातो तर तो ग्रंथ आहे सांख्यकारिका ग्रंथ. तर हा ग्रंथ कुठला आहे किंवा त्यांचे ग्रंथकर्ता कोण आहेत, दर्शनकर्ता कोण आहेत असा MCQ विचारला जाऊ शकतो. सांख्यदर्शनावर सुद्धा 10 मार्काचा LQ विचारला जाऊ शकतो किंवा सांख्यदर्शनाचा आयुर्वेदातलं प्रयोजन काय हे विचारण्यासाठी वेगळा SCQ विचारला जाऊ शकतो किंवा पूर्ण सृष्टी उत्पत्ती, सांख्यानुसार सृष्टी उत्पत्ती किंवा आयुर्वेदामध्ये आणि सांख्यदर्शनकारांमध्ये सृष्टी उत्पत्तीचा काय फरक आहे अशा प्रकारची विविध प्रकारची या दर्शनावर प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. सृष्टी उत्पत्तीमध्ये सांख्यदर्शनकारांनी 25 तत्वांचं वर्णन केलेलं आहे. ती कुठली आहेत? तर सगळ्यात पहिल्यांदा केवळ प्रकृती. केवळ प्रकृती म्हणजेच कोण? मूळ प्रकृती, जी अनादी आहे, अनंत आहे, ही केवळ प्रकृती एक असते. त्यानंतर प्रकृती विकृती 7 असतात एकूण, जे आहेत पंचमहत, अहंकार आणि महत, अहंकार आणि पंचतन्मात्रा अशा प्रकारे 7 प्रकृती आणि विकृती तयार केले आहेत. अशी 7 तत्व वेगळी झाली. एकूण 8 तत्व पाहिलेत आपण. षोडश विकार, त्याच्यापैकी पंचमहाभूत, पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय ही षोडश आहेत आणि त्याच्यामध्ये एक ॲडिशनल आहे उभयात्मक मन, त्यालाच आपण सत्व म्हणतो, मन म्हणतो. तर ही षोडश विकार आहेत, विकृती आहेत. आणि न प्रकृती न विकृती असं एक पुरुष असतो. अशा प्रकारे 25 तत्व सांख्य दर्शनकारांनी सांगितले. पुन्हा एकदा सांगते ऐका. एक प्रकृती, केवळ प्रकृती एक आहे. त्यानंतर प्रकृती आणि विकृती 7 आहेत, महत, अहंकार आणि पंचतन्मात्रा. त्यानंतर षोडश विकार सांगितले, पंचमहाभूत, पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय आणि एक उभयात्मक मन. आणि न प्रकृती न विकृती असं एक पुरुष असतो. अशा प्रकारे एकूण 25 तत्वाद्वारे सृष्टी उत्पत्ती होत असते असं सांख्यकारांचं म्हणणं आहे किंवा मत आहे. त्यानंतर प्रकृतीची व्याख्या करताना ते म्हणतात की सत्व रजतम यांची जी साम्य अवस्था असते त्याला प्रकृती म्हणावं किंवा समजावं. आणि सांख्यकारांनी ह्या प्रकृतीचं वर्णन केल्यानंतर सांगतात की सांख्यदर्शनामध्ये हे सगळी सृष्टी उत्पत्ती आहे किंवा त्यांचं मत जे आहे ते कुठल्या प्रमाणाद्वारे सिद्ध होतं तर त्रिविध प्रमाण त्यांनी सांगितले आहेत. कुठले? प्रत्यक्ष प्रमाण, अनुमान प्रमाण आणि शब्द प्रमाण. तर हे त्रिविध प्रमाण सांख्य स्वीकारतात. त्यानंतर त्यांनी ईश्वराचे अस्तित्व मान्य केलेलं नाही आहे. म्हणूनच योग आपण पुढे पाहणार आहोत की योगदर्शनाला ईश्वर सांख्य म्हटले आणि सांख्यदर्शनाने परमेश्वराचं किंवा ईश्वराचं अस्तित्व मान्य केलेलं नाही. त्यांनी भलेही सांगितलं असेल की प्रकृती, पुरुष आदींचा संयोग झाल्यानंतर महत्त्व आदी तयार होऊन
सृष्टी उत्पत्ती होते, परंतु त्यांनी ईश्वराचं त्याच्यामध्ये कुठलंही हस्तक्षेप आहे आणि ईश्वर अस्तित्वात आहे असं त्यांनी मत व्यक्त केलेलं नाही आहे. त्यामुळेच इथे त्यांचं मत सिद्ध होतं. आणि योग कारांनी मात्र योग दर्शनामध्ये मात्र सर्व तत्व किंवा मत हे भिन्न सांगितलेत, पण ईश्वराचं मत त्यांनी मांडले म्हणून त्यांचं योगदर्शनाचं नाव दुसरं ईश्वर सांख्य असं दिले. कन्फ्यूज व्हायचं नाही आहे. MCQ कन्फ्युजिंग विचारला जाऊ शकतो. सांख्यदर्शनाने ईश्वराचा अस्तित्व मान्य केलं नाही आहे, एवढं एक लक्षात ठेवायचं. त्यानंतर त्यांनी सत्कार्यवाद किंवा परिणामवाद ह्या काही सिद्धांतांचं वर्णन केलेलं आहे, ते सांख्यदर्शनकारांनी केले. सत्कार्यवाद विचारला जाऊ शकतो MCQला. परिणामवाद काय आहे तो विचारला जाऊ शकतो. तो पण आपण डिटेल पाहणार आहोत. व्हिडिओ खूप लाँग होईल, त्यामुळे आपण शॉर्टमध्ये सांख्यदर्शन LAQसाठी प्रिपेअर करून घ्यायचं आहे. तर त्याप्रमाणे मी सांगते. तर सत्कार्यवाद आणि परिणामवाद हे सांख्यदर्शनकाराचे मूळ सिद्धांत आहेत. तर हे इन्फॉर्मेशन दिली आहे सांख्यदर्शनकाराचं. परंतु सांख्यदर्शनकारांनी काही जे सिद्धांत सांगितले ते आयुर्वेदाने सुद्धा मान्य केलेत किंवा त्याचं अवलोकन केलेत. असे कुठले मुद्दे आहेत तर त्रिविध प्रमाणांचं अनुकरण आयुर्वेदाने सुद्धा केले. सृष्टी उत्पत्तीमध्ये 25 तत्वाऐवजी 24 तत्व सांगितलेत. प्रकृती पुरुष एकच सांगितलेला, अव्यक्त तत्व असं म्हणून सांगितलं आहे. ह्यावर MCQ विचारला जातो. अव्यक्त तत्व कुठलं आहे? केवळ प्रकृती आहे का पुरुष आहे किंवा प्रकृती आणि पुरुष मिळून आहे, असं MCQ तयार होत असतो. तर हा आयुर्वेदाने म्हणजे चरकाचार्यांनी आपल्या ग्रंथामध्ये मांडलेला आहे. तर 24 तत्वे आयुर्वेदांनी मांडलेत आणि 25 तत्वे सांख्यदर्शनकारांनी मांडले. तर ह्याच्यामध्ये हे तत्वांचं झालं, त्रिविध प्रमाणांचं झालं. सत्कार्यवाद, परिणामवाद हे सिद्धांतसुद्धा आयुर्वेदांनी मान्य केलेले आहेत, आपल्या शास्त्रामध्ये वापरले आहेत, सिद्धांत चिकित्सेमध्ये वापरलेले आहेत. तर अशा प्रकारे त्रिविध प्रकारची रोग जे आहेत आयुर्वेदामध्ये वर्णन केलेले, त्याचप्रमाणे त्याच्यावरची जी उपाय आहेत ते पण त्रिविध सांगितले सांख्यकारानुसार. अशा प्रकारे काही कोरिलेशन किंवा साधर्म्यता आपल्याला इथे पाहायला मिळते. तर अशा प्रकारे हे सांख्यदर्शन आहे, खूप सोपं आहे. शॉर्टमध्ये मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. डिटेलमध्ये हवं असेल तर अजून तुम्ही मला कमेंटमध्ये प्रश्न विचारू शकता, मी डिटेल चर्चा याच्यावर घेईल. नोट्स हवे असतील तर मला DM डायरेक्टली करा. आणि जर माझा माझा प्रयत्न तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. कमेंट्समध्ये आपले तुमचे राय मला, सजेशन्स मला सांगत चला. धन्यवाद.